सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 425 कोटी, कर्ज 280 कोटी, गुंतवणूक 169 कोटी, एकूण व्यवसाय 705 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगावातून पळून नेलेल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अहिल्यानगर येथून सुखरूप सुटका केली। या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे। दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता। अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात येऊन गांभीर्याने तपास सुरू करण्यात आला होता। सदर तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अल्पवयीन मुलगी व संशयित आरोपी दरेवाडी सोलापूर रोड अहिल्यानगर परिसरात असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी तातडीनं कारवाई करत मुलीची सुखरूप सुटका केली। या प्रकरणी नूर राजू पठाण वय 19 राहणार आंबेडकर नगर राहता याला ताब्यात घेण्यात आलंय। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता कोपरगाव येथून अहिल्यानगर येथे पळून येण्यासाठी समीर मनोज सोनगत वय 22 राहणार हरिमळा दरेवाडी तालुका अहिल्यानगर यानं मदत केल्याचं समोर आलंय। त्यानंतर समीर सोनगत यालाही ताब्यात घेण्यात आलं। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे, फुरकान शेख, अशोक लिपणे, अजिनाथ पाखरे, रणजित जाधव, अमृत आढव, अभिजित आरकल, महिला पोलीस अंमलदार चिमा काळे आणि किरण ठुबे यांच्या पथकानं केली आहे। दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 425 कोटी, कर्ज 280 कोटी, गुंतवणूक 169 कोटी, एकूण व्यवसाय 705 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था